बागेत गेले होते. गार्गी म्हटली आई मला आहे ना मासे पाहायचे, मासे बघायचे होते. तर मग गार्गी आणि सगळेजण गेले नांदेड सिटीच्या बागेमध्ये. नांदेड सिटीच्या बागेमध्ये नांदेड सिटीच्या बागेमध्ये गेल्यानंतर काय झालं माहितीये का? काय होतं का? हात नाही लावला माशांना, पण तू मुरमुरे टाकले त्यांना. असे मुरमुरे घेतले होते गार्गीने आणि असे डब्यातून काढले आणि असे टुक टाकले छानपैकी. मग असे ते मासे वरती आलेले असे तुम 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 असे तोंड करून खायला लागले. कसे खातात मुरमुरे? कसं असं असं टाकलं तर मुरमुरे आणि असे मासे आले आणि ते खायला लागले. काका बघत होते गार्गी कशी टाकते मासे इकडे उभं राहून. हात लावला का तू माशांना? बर, एवढा मासा होता तो गब्बू गब्बू, केशरी आणि पांढरा आणि पिवळा. काय गेला? मधला गेला. बर, मग सगळे असे छान वरती आले बरं का. बघितलं त्यांनी इकडं तिकडं इकडं तिकडं. मग गार्गी छान मासे टाकत होती. तेवढ्यामध्ये काय झालं, इकडं ना एक साईडला एक बेडूक बसला होता तळ्याच्या काठावर. आणि त्याने काय केलं, असं बघितलं 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 आणि अशी दुप्प दिवशी उडी टाकली पाण्यामध्ये आणि सगळे असे पाणी उडलं धूम दिवशी. सगळे मासे घाबरले. काय झालं असं एकदम. बघितलं तर अरे बेडूक होता. सगळे मासे त्याला ओरडायला लागले, आम्हाला घाबरवलं का तू असं. मग गार्गी म्हटली आई आता मी दमली, आता आपण काय करूयात, कुठेतरी बसूयात छानपैकी. सगळे गेले. कुठे गेले? पेरूच्या बागेत. पेरूच्या बागेमध्ये छानपैकी असे बसले होते. मग तू म्हटली चला आता. मग बाबा आले. मग बाबा म्हटले चल मी तुला कशावर बसवतो, पेरूच्या झाडावर बसवतो. म्हणून पेरूच्या झाडावर बाबांनी गार्गीला छानपैकी बसवलं. मग गार्गी बसलं. मामा पण होता ना. मामा होता, मामाने पण बसवलं गार्गीला पेरूच्या झाडावर, तुला आणि आपल्या दादाला. मग बसले बरं का तुम्ही दोघं जण. मग छान गार्गी मस्तपैकी त्याच्यावर झोपी घेत होती, असं हाताचा असा हे लटकवून फांदीला. मग छानपैकी खेळले. झोका हाताचाच झोका केला होता तुम्ही तिथे. मग छानपैकी तुम्ही सगळेजण खेळले. मग गार्गी म्हटली मला भूक लागली आता. मग काय झालं, आपण तिथं छानपैकी झाड होतं की नाही आंब्याचं, त्या आंब्याच्या झाडाखाली आपण मस्तपैकी चटई टाकली आणि चटईवर छान गप्पा मारत सगळेजण बसलो. मग काय काय आणलं होतं घरून, इडली, त्याच्यानंतर भेळ, चिवडा, पोळी, भाजी, पराठा असं सगळं आणलेलं होतं. स्ट्रॉबेरी पण होती. तू खाल्ली ना स्ट्रॉबेरी? मम्मा खाल्ली स्ट्रॉबेरी. मग स्ट्रॉबेरी पण खाल्ली गार्गीने. आणि अजून काय खाल्लं गार्गीने? काय आवडतं गार्गीला खायला अजून? काय? गुलाबजाम होता का? आणि पराठा खाल्ला होता का? डोसा खाल्ला होता का? हो, डोसा खाल्ला होता. मग इडली खाल्ली होती का? आईस्क्रीम खाल्ला. चॉकलेट केक खाल्ला. मग असं छानपैकी गार्गीने जेवण केलं. मग जेवण केल्यानंतर काय झालं, गार्गी म्हणते झोप आली आता मला, मी आता झोपते. मग मामा म्हटला चल अद्वैत आणि तू काय करा आता, छानपैकी गाडीमध्ये झोपा. मग ते की तुम्ही दोघं जण गेले. मग मामाने छानपैकी एसी चालू केलं गाडीमध्ये आणि तुम्ही मस्तपैकी दोघं जण झोपून गेले. तोपर्यंत आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो होतो. मग गप्पा मारल्यानंतर मग गार्गीला जाग आली. गार्गी उठली. मग पुन्हा सगळेजण आली ना, मामा घेऊन आला तुला आम्ही जिथे बसलो होतो तिथे. मग गार्गी म्हटली मग मला पाणी दे म्हणे. मग पाणी वगैरे प्यायला छानपैकी गंमत जम्मत केली.
आंबा आंबा खाल्ला हो आंबा होता तिथं वाव मग तेवढं म्हणजे काय झालं गार्गीला चिंच पण दिसली तिथे चिंचेचं पण झाड होतं मग गार्गीने काय केलं वरती गेली अशी छानपैकी आणि मग म्हटलं की चला आपण आता चिंच तोडूया पण गार्गीला ते चिंचेचं झाड खूप मोठं होतं त्या झाडावर चढताच येईल गार्गीला मामा होता ना मग मामाने काय केलं काठी घेतली एक आणि त्या काठीने असं झुपूक झुपूक असं त्या चिंचांना मारलं सगळे चिंच खाली पडल्या मग असं सगळे तू आणि दादाने छानपैकी अशा ते वेचल्या आणि करत खाऊन टाकल्या मस्तपैकी मग म्हटले आता चला आपण काहीतरी खेळूयात खेळायचं होतं मग काय खेळायचं मग लपाछपी खेळायला लागले मग काय पकडा झोका त्या बागेमध्ये नव्हता झोका दुसऱ्या बागेत होता झोका दुपारी खेळले ना पेरूच्या झाडावर नव्हते खेळले बरं पुन्हा झोका खेळायला गेले पुन्हा झोका खेळला मग काही म्हटलं आता झोका खूप झाला आता काय करायचं मग आता म्हटलं आता चला आपण लपाछपी खेळूया सगळेजण आता लपाछपी खेळायला लागले मामा पण लपाछपी खेळत होता बाबा लपाछपी खेळत होते आई मामी आजी गार्गी सगळे जण लपाछपी खेळत होते मग गार्गीने काय केलं गार्गीवर राज्य आला आणि सगळेजण लपलेले होते आणि गार्गी शोधत होती सगळ्यांना दादा लपलेला होता गार्गी शोधत होती सगळ्यांना दादा लपला होता गार्गी शोधत होती सगळ्यांना ऐकतच आहे मग लपला होता तर मग गार्गी इकडे तिकडे बघता गार्गीला कोण दिसलं पहिल्यांदा मामा दिसला गार्गीला मामाला गार्गीने केलं आउट मामा असं मग मामा बाहेर आला मग मामा म्हटला चला आता आपण सगळ्यांना शोधूयात सगळेजण कुठे लपलेत असं असं करता दादा कुठे लपला तर माहिती का झाडाच्या मागे लपलेला होता दादा मग काय झालं आकार पडतं झाडाच्या मागे लपला होता तर मग असं इकडून असं बघत होता आहे का येते का गार्गी येते का गार्गी इकडच्या साईडने आली आणि दादाला केलं बॉम्ब आणि दादा घाबरला दादा म्हणणार नाही चिटिंग तुला बाबाने सांगितलं ना मी तुला पुढे असं गार्गी म्हटली नाही मी शोधू तुला असं म्हटली गार्गी मग असे सगळ्याकडून अद्वैताला म्हटलं चला आता आपण सगळ्यांना शोधूयात तोपर्यंत गार्गी सगळ्यांना शोधत होती कोणी झाडामागे लपलं होतं कोणी खांबाच्या मागे लपलं होतं खांब भिंतीच्या मागे बाबा भिंतीच्या मागे लपले होते बाबांना गार्गी गेली शोधत मामी मी त्या एका मोठ्या झाडाच्या मागे लपलेली होती मग गार्गी गेली अशी शोधत असं केलं बॉ आणि मग नंतर केलं आऊट असं केलं माझ्या सगळ्यांना गार्गीने आउट केलं माझ्या गार्गीने सगळ्यांना आउट असं केलं असं गार्गीने सगळ्यांना शोधलं मग शोधलं नंतर काय झालं काय केल्यानंतर नंतर म्हटलं आता चला आता आपण सगळेजण काय करूयात कुठे जाऊयात भूक लागली ना सगळ्यांना पळून खेळून नाही मग सगळे जणांनी ना बॅडमिंटन खेळले छानपैकी बॅडमिंटन खेळले मग त्याच्यानंतर गार्गी अद्वैत दादा मामा मामी बाबा आई सगळेजण छानपैकी बॅडमिंटन खेळले मग त्याच्यानंतर काय झालं भूक लागली सगळ्यांना आजी पण होती मामी काय लपाछपी खेळत होते ओके मग लपाछपी खेळली मग तिथं काय होतं माहिती का मामी पण लपाछपी खेळली मग पटकन गरम आणली चल पटकन एवढंच राहिले गंमत आहे का चल पटकन एक मस्त आहे मोठं गोष्ट मस्त आहे भेळ आहे गोष्टीमध्ये मग नंतर सगळेजण कुठे जाणार आहे माहिती का भेळ खायला कुठे जाणार होते पाणीपुरी खायला तिकडे गाडीमध्ये बसून घूर मग सगळेजण उठले भेळ खायला गेले तिकडे छानपैकी गार्गी म्हटली मला फक्त पुरी पाहिजे पाणीपुरीची
गार्गीला अशी छोटीशी पुरी दिली त्यांनी. गार्गीला आम 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 अशी करून खाऊन टाकली. है ना? काय अजून आता संपली. सगळ्यांनी नंदी घरी हे केली, भेळ खाल्ली आणि मग त्याच्यानंतर काय केलं, भेळ खाल्ली आणि मग म्हटलं आता चला घरी जाऊया, कारण अंधार पडला होता ना. बागेमध्ये जाऊ देत नाही अंधार पडल्यानंतर. सगळ्यांना म्हणतात घरी जा आता चला. म्हणून मग सगळे घरी गेले. घरी काय केलं होतं, काय केलं होतं घरी? पावभाजी. पावभाजी खाल्ली मस्त पैकी गार्गीने, है ना? मग गार्गी म्हटली आता मला मामाने, मामीने, आजीने, गार्गीने, आईने, बाबाने, मामीने पण खाल्ली ना. मग मामाने पण खाल्ली. मामी मामा दोघांनी खाल्ली. आजीने पण खाल्ली. अद्वैत दादाने पण खाल्ली. अरे खाल्ली मामानेच बनवली होती पावभाजी. परवा कसं बनवलं होतं ना आमटी, जिरा राईस दाल फ्राय, तसं पावभाजी बनवली होती मामाने. आता मग चला बाय, गुड नाईट. गुड नाईट. झोपा. ए पडशील. हे करा बंद श्री. गुड नाईट. नकोय का भाता? झालं.